शोभा संतोष किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डाळ वांग बनवूया। रोज रोज काय भाज्या बनवायच्या, तर वांग्याचे वेगवेगळ्या प्रकारे भाज्या बनतात। आपण त्यातली आज एक पहिली रेसिपी बनवणार आहोत, पारंपरिक डाळ वांग। तर हे बघा, मी तुरीची डाळ एवढी वाटी हाफ वाटी, थोडीशी वरती अशी पाऊण वाटी अशी भिजवून घेतलेली आहे तुरीची डाळ। हे 2-3 व्यक्तींसाठी आहे साहित्य सर्व। तर हे बघा, ही भिजवून घेतली, अर्धा ते 1 तास भिजवून घेतली। आता त्यासाठी लागणारं साहित्य, ही वांगी घेतली मी, 4 वांगी घेतली, पाव किलो। त्यासाठी लागणारं साहित्य, ओलं खोबरं, या जागी तुम्ही सुकंही घेऊ शकता। थोडंसं ओलं खोबरं घेतलं, 1 मिरची, जिरं आणि लसूण हे आपण कुटून घेऊ खलबत्त्यामध्ये, लाल तिखट, हळद आणि धनेपूड। चला तर मग आता आपण डाळ शिजवून घेऊ आणि वांग पण चिरवून घेऊ। अगोदर वांग चिरून घेऊ। ही आपण तुरीची डाळ कुकरमध्ये टाकून घेऊ आणि वांगी पण आपण चिरून यात टाकून घेऊ आणि 2 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ आपण। आता वांगी चिरून घेऊ आपण, त्यात थोडंसं पाणी टाकू। वांग्याचे मागचा भाग काढून टाकायचा। वांग्याचे असे मोठे मोठे काप करून घेऊ आपण। असे एवढे मोठे काप करून घेऊ आणि पाण्यामध्ये लगेच पाण्यात टाकायचं, नाही तर मग ते काय होतं, काळं पडतं। हे बघ, पाण्यामध्ये टाकून घ्यायचं। अशा प्रकारे आपण ही वांगी चिरून घेऊ। हे बघा, आपण डाळ टाकून घेतली, तो पण पाणी पण गरम होत आहे। आता ही आपण वांगी चांगली 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, चिरलेली वांगी। आता आपण त्यात टाकून घेऊ आणि 2 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ। जास्त शिजवायचं नाही, 2च शिट्या काढायच्या आपल्याला। आता त्यात थोडीशी हळद टाकून घेऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे 2 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ। टाकून घेतलं तर तेल तापलेलं आहे, आता त्यात राई टाकून घेऊ। आपण यात जिरं, लसूण, 1 हिरवी मिरची आपण हे ठेचून घेतले आणि थोडंसं आलं, थोडासा हिंग आणि आपण कुटून घेतलेलं ओलं खोबरं खलबत्त्यात कुटून घेतलं मी, किसून। आता हे छान परतवून घ्यायचं। कढीपत्ता, धण्याचं पूड, हे आपण लाल तिखट, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे, हे खूप तिखट आहे, 1 चमचा घेतला मी। थोडासा गरम मसाला, जास्त नाही घेतला, कारण आपल्याला नैसर्गिक चव कळली पाहिजे ना वांग्याची, अगदी थोडासा घेतला मी, चिमूटभर। आता हे छान परतवून घ्यायचं चांगलं। आपण बघूया आपलं शिजलं का डाळ वांग। हे बघा, डाळ वांग पण आपलं छान शिजलंय बघा। डाळ पण छान शिजली, वांगही शिजले। आता किंचित असं थोडंसं असं चमच्यानेच असं घोटून घ्यायची डाळ। असं थोडंसं घोटून घ्यायचं डाळ।
तर आपली फोडणी बघा छान खमंग झाली. आता आपण त्यात टाकून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं. ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता. थोडंसं घट्ट वाटतं. आता मी थोडंसं पाणी गरम करून घेते आणि टाकते त्यात थोडं. खूप घट्ट आहे ना, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. थोडं उकडलेलंच पाणी टाकायचं भाजीला. कुकरमध्येच मी गरम करून घेतलं. आता मीठही टाकून घेऊ आपण, चवीप्रमाणे मीठ. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता याला एक उकळी, 1 किंवा 2 उकळी आणू आपण, कारण आपलं आता हे सर्व शिजलेलं आहे. मसाला पण आपण छान परतवून घेतला आहे. आता उकळी काढून घेऊ आपण याला. हे बघा तयार झालं आपलं डाळ वांग. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण आणि सर्व करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. आता हे तुम्ही भातावर खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरी बरोबर, पोळी बरोबर. अप्रतिम लागतं अगदी. आणि साध्या सिंपल पद्धतीने आणि झटपट होणारं. आता मी भात बनवून घेतला आहे, मी भाताबरोबर खाणार आहे. आता आपण सर्व करून घेऊ. हे बघा तयार झालं आपलं डाळ वांग. अगदी झटपट होतं, चवीला पण छान लागतं. आता आपण थोडीशी कोथिंबीर सर्व करून घेऊ. बघा अशा माझ्या पद्धतीने डाळ वांग बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. थँक्यू.